स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब यांची जयंती 18 मार्चला असून आपण दरवर्षी ही धूमधडाक्यात मोठ्या प्रमाणात साजरी करत आहोत आणि हे 23वे वर्ष आहे. मागच्या वर्षी सांस्कृतिक विभागाने सुद्धा या जयंती महोत्सवात कार्यक्रम घेतला होता. पण ह्या वेळेस छत्रपती संभाजी महाराज तिथीप्रमाणे बलिदान दिवस असल्यामुळे या वेळेस जयंती साध्या प्रमाणे फक्त अभिवादन आणि व्याख्यानासहित साजरी होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम येणाऱ्या काळात आपण जाहीर करणार आहोत, तो येणाऱ्या काळात दिवसात कार्यक्रम करणार आहोत. तर ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले जिल्हाधिकारी स्वामी साहेब राहणार असून उद्घाटक रावसाहेब दानवे पाटील हे स्वतः करणार आहेत या कार्यक्रमाचं. आणि नागपूर घराण्याचे मुदोजीराजे भोसले, सिंदखेड राजाचे शिवाजीराजे भोसले आणि आपल्या जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी, दोन्ही मंत्री आणि सर्व आमदार खासदार यांना आपण निमंत्रण दिलेलं आहे. अपेक्षा आहे की ते जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि विशेष करून पालकमंत्री महोदय जे आहेत ते पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळे आपण ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी आम्ही आशा ठेवून आहोत. आणि आपण अपेक्षा बाळगताय. सामाजिक कार्यकर्ता या पलीकडे काही करू शकत नाही. पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळे त्यांना वारंवार आपण भेटून निवेदन दिलेले, तुम्ही बैठक घ्या. तर पालकमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या स्मारकासाठी त्यांनी आतापर्यंत वेळ दिलेला नाही, पाहणी केलेली नाहीये, 1 रुपयाचा निधी दिलेला नाही आणि बैठक सुद्धा घेतली नाहीये. करिता समितीचे सदस्य या नात्याने आम्ही आता 18 मार्च नंतर पालकमंत्री पदसिद्ध असल्यामुळे त्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. कारण ते सामाजिक न्याय मंत्री पण आहे. ते सामाजिक न्याय आम्हाला देऊ शकत नाही. शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या स्मारकासाठी ते वेळ देऊ शकत नाही. स्थानिक आमदारांनी 13.5 कोटी रुपयाचा निधी दिला, ते पाहण्यास सुद्धा त्यांना वेळ नाहीये. आणि ते एवढे मोठे झालेले त्यांनाच काही समजत नाही पालकमंत्री आहे का नाही आहे, अशातला एक संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणून शिवभक्त म्हणून आम्ही नाराजी आहोत आणि विशेष करून मराठा असल्यामुळं त्यांच्यावर तर ह्या कार्यामुळे आम्ही अत्यंत नाराज आहोत. पालकमंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांनी किती वेळेस इथे भेट दिली? स्मारकासाठी आतापर्यंत एकदाही आले नाही, एकदाही भेट दिलेली नाहीये. आणि विशेष आमचं दुर्दैव असं आहे की हे पालकमंत्री होण्याच्या पूर्वी, ज्यावेळेस मंत्रिमंडळ डिक्लेअर झालं ते होण्यापूर्वी आम्ही यांना भेटलो की आपण पालकमंत्री झाल्या तर आम्हाला वेळ तुम्ही दिला तर या स्मारकाला गती घेईल. पण आज दुर्दैवाने म्हणावं लागतंय की त्यांनी आम्हाला आता पण वेळ दिला नाही आणि त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचं जे काम आहे स्मारकाचं ते रखडलेलं आहे. साध्या निधीची गरज आहे आम्हाला. आता साध्या आम्हाला 5 कोटी रुपयाची निधी आहे. आम्ही मुख्यमंत्र्याला किंवा उपमुख्यमंत्र्याला आतापर्यंत निधी मागितला असेल किंवा शिंदे साहेबाला मागितला असता किंवा मुख्यमंत्र्याला मागितलं असतं, त्यांनी आतापर्यंत 5 कोटी रुपये दिले असते. डीपीआर प्लॅन तयार झाला असता, त्या पद्धतीने एकूण किती निधी लागला असता त्या पद्धतीने आम्हाला निधी पण मिळाला असता. तर पालकमंत्रीची जी आस्था नाहीये, काय करावं असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला नाही. जाणून बुजून तर असं आम्हाला अजिबात वाटत नाही. ते काय करतायत काय नाही, त्यांच्या कर्तृत्वाला ते विसरले असं आम्हाला वाटतं. ते एवढे मोठे पालकमंत्री झाले, त्यांच्या नशिबात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचं काम लिहिलेलं आहे आणि खिशातला यांना 1 रुपया टाकायचा नाही, शासनाचा निधी द्यायचा आहे, तरी होत नाही. म्हणूनच आम्ही आंदोलन जे करणार आहोत हे आंदोलन आम्ही आता सांगतो, तारीख नाही सांगणार पण आंदोलन सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकाच्या पुतळ्यासमोर, पुतळ्याच्या पायथ्याशी आम्ही बसणार आहोत आणि आमच्या पालकमंत्र्याला सुदबुद्धी दे आणि त्याच्या हाताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचं स्मारकाचं काम चांगल्या पद्धतीने उदे, भरमसाठ निधी त्यांच्या हाताने येऊ दे अशी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करणार आहोत. असं अनोखं आंदोलन आम्ही करणार आहोत. नगरसेवक ते पालकमंत्री पदापर्यंत मजल मारली आणि छत्रपती घराण्यालाकडेच त्यांचं दुर्लक्ष होतं. हे शोकांतिक आहे. महाशोकांकित आहे ना. मागच्या वर्षी त्यांना आम्ही निमंत्रण दिलं, मागच्या वर्षी ते कार्यक्रमाला आले नाही. या वर्षी कार्यक्रमाला येतील काही नाही ते आम्हाला शंका आहे. ठीक आहे, आले नाही आले समजू, आम्ही कुठून एखादी बैठक घ्यायला रविवारी तुम्ही त्या स्मारकाची पाहणी तर करा. ज्या स्थानिक आमदारांनी 13.5 कोटी रुपयाचा निधी चाललाय तिथं नेमकं काम चालू काय आहे? आमच्या दृष्टीने आम्ही त्या सल्लागार समितीचे मेंबर असल्यामुळं स्मारकाचं काम जे उत्खनन झालेलं आहे तिथं नियमाप्रमाणे काम चालू नाहीये, तरी ते वेळ द्यायला तयार नाहीये. आम्हाला आंदोलनाशिवाय काही मार्ग नाही आणि ते आम्ही आंदोलन करणार.
म्हणजे करणार. पालकमंत्र्यांच्या विघ्न झाल्यामुळे आणि त्याची वेळ दिल्यामुळे आपण आंदोलन करताय, त्यांच्याशी याबाबत आपली चर्चा झाली. असं भेटून आता कधी भेटलं, निवेदन दिले, चर्चा केली तर ते होच म्हणतात ना, नाही थोडी म्हणतात. मी कार्यक्रमाला येण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आशा ठेवतो. आम्ही तर आता तुम्हाला सांगितलं, ठीक आहे बाबा, त्यावेळेस काही वेळ नसेल, एखाद्या रविवारीची वेळ दे तू. रविवारी सुद्धा तुम्हाला वेळ नसेल, छत्रपती कामासारखा, तर तुम्ही पदावर राहण्याच्या लायकीचेच नाहीये. मग काय करणार आम्ही असं? हे आंदोलन जे छावा मराठा संघटनेने त्यागातून आणि आंदोलनातून अनेक केसेस स्वतःवर घेऊन हे स्मारक उभं केलेलं आहे. म्हणून यांच्या विरोधात आंदोलन आम्हाला काही साधी गोष्ट, तर एकदम साधी गोष्ट समजून आम्ही आंदोलन करू. गडीच्या बाबतीत जर विचार केला, स्मारकाचा जो परिसर आहे तो जर सोडला तर मोठे काही जागेवर मोठे अतिक्रमण झाले गेले. मोठे घराचे जे समाज आहे तेही अतिक्रमण केले जात आहे. काही ठिकाणी संस्थांचं अतिक्रमण झालेलं आहे. याबाबत काय? नाही, संस्थांच्या बाबतीत तर झालेलंच आहे. म्हणजे आता हे जे घृष्णेश्वर मंदिर आहे, लोकांना, शिवभक्तांना आणि काही नागरिकांना माहित नाहीये. घृष्णेश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाध्या हा परिसर 13 एकर काही गुंठे येतो. मी आज नाव सांगणार नाही, पण तरी सांगतोय, महाराज आणि बाबा यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेलं आहे. त्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढायचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे आमची कृती झालेली आहे. मी आणि आमचे राजेंद्र दाते पाटील आम्ही कोर्टात गेलेलो आहे. 1 एप्रिल ती तारीख आहे. त्या तारखेला आम्ही आता कोर्टासमोर ते बाजू मांडून पुन्हा ती जागा केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात जावी आणि त्यांनी त्याचा समाजाचा आणि मंदिराचा जीर्णोद्धार करावा, ही भूमिका आमची स्पष्टपणे राहणार आहे. स्वराज्य संकल्पात शहाजी राजांच्या जमिनीवरच जर अतिक्रमण होत असेल, बाकीच्यांचं काय? हे करणाऱ्यांना त्यांची मानसिकता तपासावं लागेल. त्यांचे चेहरे जे समोर समाजासमोर दिसतात ते तसे नाहीये. हे कोर्टाच्या ज्यावेळेस डिस्कशन होईल, तारखा होईल, त्यावेळेस लोकांसमोर, शिवभक्तांसमोर हे सगळे चेहरे उघडे पडले, आम्ही उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. आपण पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलनाचे हात देत आहे. आंदोलनाचं स्वरूप काय असतं? स्वरूप आता आम्ही त्याचे आंदोलन पुन्हा सगळं त्याच्या विरोधात करणार, म्हणजे त्याच्या विरोधात मला म्हणावं लागू राहिलं नाव ना कर. आम्ही छत्रपतीच्या पायथ्याशी पायाजवळ करून यांना सद्बुद्धी दे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या स्मारकात यांचं काहीतरी योगदान दे, काही 1000 कोटी रुपयाचा निधी दे, अशातल्या प्रकारचं हे अनोखं आंदोलन आमचं राहणार. सर्व समाजाला काय आव्हान? सर्व समाजाला आम्ही आव्हान करू की त्या आंदोलनात यावं जास्तीत जास्त लोकांनी. त्या नाही तर काही लोकांनी पालकमंत्र्यांना काही चर्चा कोणी केली आणि त्याला सद्बुद्धी मिळाली, ती बैठक घेतील. त्या बैठकीत आमचे अनेक मार्ग निघून जातील. त्या बैठकीत स्मारकाचाही मार्ग निघेल, निधीचा मार्ग निघेल. आम्हाला आशा आहे, कारण आम्हाला माहिती पालकमंत्र्याचे अधिकार काय, तर त्यांना त्यांचे अधिकार माहित नसेल तर आम्ही काय करू शकतो. मी योगिता तुप्पे, मी विट्स हॉटेलच्या कर्मचाऱ्याची बायको आहे आणि आमचा हॉटेल बंद पडल्याबद्दल आमचं कोणी ॲक्शन घेत नाही आहे. आम्ही आता कलेक्टर साहेबाकडे आलेलं आहे आणि ते आमचं काही ऐकत नाही आहे आणि आमची पगार वगैरे सगळं बंद आहे, काम बंद आहे. रिक्वेस्ट करता आमचं सगळं चालू करा, हॉटेल चालू करा. आमच्यावर आमची फॅमिली आहे, आमचे शिक्षण बंद आहेत लेकरांचे, आमचे म्हातारे माणसं आजारी पडतात, आमच्या घरात कमवणारा नाही कोणी. मी आरुषा बाळू चव्हाण बोलते. त्यांचे माझे मिस्टर आहे ते. तर हॉटेल आश्वासन दिलं तर त्यांनी 10 दिवसासाठी की हॉटेल चालू करू म्हणून. त्यांनी काही चालू केलेलं नाही. आम्हाला आमची पेमेंट आणि आहे ना हॉटेल चालू करायला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे आमची. मैं 2010 से वहाँ पे ड्यूटी पे है. 2018 को इन्होंने क्या करे, इसके जो मालिक है हमारा, वो मालिक ने शेयर होल्डर के पैसे नहीं दिए. फिर कोर्ट ने क्या किया, आदेश दिया कि बंद करने का ये होटल. लेकिन फिर बाद में बोले देखिए 150 कर्मचारी थे हमारे, कि इनके पेट पे पैर गिरेंगे बोल के लोगों ने क्या करा है, कोर्ट ने एसडीएम को चलाने को दिया, कलेक्टर को, कि भाई तुम चलाओ, इनका पेट ये हो जाएगा. और प्रॉपर्टी बहुत अच्छी है, वो प्रॉपर्टी भी फिर ये धूल खाएंगे, वो कौन लेगा क्या करेगा. इसलिए फिर उन्होंने क्या करी, एसडीएम के अंडर में दिए. अभी तक 2-3 एसडीएम अच्छे हुए, सब अच्छे. अब कुछ तकलीफ नहीं, स्टाफ को तकलीफ नहीं, कुछ नहीं, होटल को ये. और बाद में ये राठौड़ साहब आए, राठौड़ साहब ने कुछ ये नहीं करे और सीधा बेचने के लिए हमारे को बोले कि तुम 10-15 दिन के लिए बाहर रुको. हम सुने 10-15 दिन हम रुके बोल के ये, तो फिर वो बेचने के चक्कर में उनको इसको दे दियो,
सिरसाट साहब को। और सिरसाट साहब ने लिए 150 करोड़ का 64 करोड़ में। फिर वो अंबादास दानवे साहब ने वो उठाए, विरोधी पक्ष नेता है, उन्होंने मंत्रिमंडल में उधर वो आवाज़ उठाए, फिर बाद में बेचारे उन्होंने वापस ले ली। फिर जब से अभी तक कोई आया भी नहीं। अभी हमारा दोनों कोर्ट में केस चालू है और पेमेंट भी नहीं है। अभी जो लेबर कोर्ट में जो हमारा चालू है, तो लेबर कोर्ट के जो जज ने जो आदेश दिया कि जब तक है ये बाहर तब तक इनका पेमेंट दे दे बोल के आदेश दिए वाला है, और वो कोर्ट में भी चालू है। तो अब ये लोगों ने अभी हम एडीएम को मिलने गए, वो तो कुछ हाथ ऊपर कर दे रहे हो, क्या करने का तो कोर्ट के थ्रू हो जाएंगे। तब आप अगला कदम क्या उठाने वाले हैं? अभी अगला कदम अभी कल वकील साहब से बात करेंगे हम, वकील साहब से बात करके वकील साहब क्या बोलते हैं उनके हिसाब से हम चलेंगे भाई। आप जैसे कितने एम्प्लॉय जो बेकार पड़े, जिसको पेमेंट नहीं है? 125 है, 26 एम्प्लॉय है टोटल। 126 है, लेकिन उसमें से 80 लोग का हम ये परमानेंट है, और अभी हम 36 लोगों ने केस डाले वाला है कोर्ट में, बाकी के सब घर पे है। परमानेंट लोग थे, उनको पेमेंट का कोई प्रॉब्लम? पेमेंट नहीं पेमेंट नहीं, अभी तक पेमेंट नहीं है। 15 महीने हो गए। आज 15 महीना हो रहा है, पेमेंट किसी को नहीं है। परमानेंट को भी नहीं फिर आपका जो है तो गुजारा कैसा चल रहा है? गुजारा कर रहे, इधर उधर कुछ तो भी कर रहे। मैं तो घर पे थे, मेरा एज होगा इसलिए मेरे को ले रहा नहीं काम पे। घर वाले काम पे जाते? घर वाली मेरी औरत काम को जाती, मेरे हस्बैंड को पैरालिसिस का अटैक हुआ है। इनके मिस्टर को पैरलेस अटैक आया वाला है। वो टेंशन, पूरा टेंशन है सर। गवर्नमेंट से क्या मांग करने वाले? अभी हमारा गवर्नमेंट से इतना मांग है कि भाई जो है हमारा जो पेमेंट जितना है अभी तक का जितना थक बाकी वो देने थक बाकी दे दो, जो तो पेमेंट दे दो हमारा, चालू करने। और आगे का क्या है जो बच्चों का हिसाब से, उनकी एज के हिसाब से उनका भी पूरा पैसा दे दो। आप जो जितना सोच रहे उतना मुमकिन है क्या? मुमकिन नहीं वैसा गवर्नमेंट के हिसाब से? गवर्नमेंट के हिसाब से, कानून के हिसाब से तो देना जरूरी है उनको। गवर्नमेंट तो आपसे बात करने को तैयार नहीं है। गवर्नमेंट बात को तैयार नहीं, तो अभी हमारे कुछ तो भी करना पड़े। अभी वकील साहब क्या बोलते देखेंगे। तो आप वकील साहब को लेकर कब जाने वाले हैं? उधर कल आज मुलाकात लेंगे, और वकील साहब का जो डेट रहेगा तो वो हिसाब से हम ये करेंगे। अगर आपकी मांग और आपके प्रॉब्लम अगर सॉल्व अगर नहीं होते तो आप अगला कदम क्या उठाने वाले? अगला कदम सारे परिवार के सब परिवार के साथ हम उपोषण के लिए बैठेंगे। हम होटल में जहाँ बैठने का वहाँ हम बैठ जाएंगे, उपोषण के लिए बैठेंगे, अमरन उपोषण करेंगे। इस सिलसिले में आप किसी नेता को क्या संदेश देना चाहेंगे जो सुने? नेता लोगों ने तो, हम नेता लोगों को भी मिले हैं बहुत, लेकिन नेता लोग ने कुछ खाली आश्वासन दिए वाला है। कोई नेता लोग हमारे साथ आया नहीं अभी तक। जैसा कि किसके पास गए थे? सावे साहब के पास गए थे, उनको भी बताए हम, और दानवे साहब उन्होंने खाली आवाज़ उठाई उधर सिरसाट साहब के बदल, लेकिन उन्होंने भी हमारे बदल कभी आके हमारे को मिले नहीं कि भाई तुम्हारा कैसा चल रहा है, तुम्हारा पेट पानी कैसा चल रहा है, तुम इतने थे। इम्तियाज जलील साहब के पास गए थे, हमारे को कर्मचारी को किस जलील साहब ने भी आश्वासन दिया है, वो बोले ये करेंगे वो करेंगे, उन्होंने भी कुछ नहीं करे। गवर्नमेंट से आप क्या करना चाहोगे? अभी हम गवर्नमेंट को इतना बोलना चाहते हैं कि भाई जो हम अभी तक बैठे वाले हैं सब गरीब है, हमारे बच्चे पढ़ाई लिखाई कर रहे हैं, उनकी बहुत परेशानी चल रही है, अरे खाने के लिए परेशान है हम लोग। तो गवर्नमेंट को इतना है कि हम विनती करेंगे कि भाई जल्दी से जल्दी हमारा पूरा पेमेंट दे दो, और क्या करने का तो ये कर दो जल्दी। अजीत पवार साहब को हम एक लेटर दिए, हम एयरपोर्ट पे जाके, वो रहते तो वो करते थे कुछ ना कुछ, कि उन्होंने बोले थे मैं बघतो काय करायचं आम्ही करतो, तो हमारे को मिले। आपने अजीत पवार साहब को जब लेटर दिए थे तो अजीत पवार के लोग शहर के अंदर मौजूद है, तो फिर आप उनके पास गए क्यों नहीं? हमारे को मालूम है ये कुछ काम नहीं करते। एक जन वो शहराध्यक्ष वो बोल रहे थे हमारे को, वो निवेदन है उनको मिलने की ज़रूरत नहीं है, हमारे को हमारे पास दो। हम बोले भाई 2-3 घंटे से हम एयरपोर्ट पे थे, अजीत साहब अपने उधर से भीड़ से आने को टाइम लगा, तो हम मैं बोला भाई किसको देने का नहीं है, अभी तक आप डायरेक्ट उनके पास जाएंगे, ये शहर के लोग क्या करेंगे, कब जाते हैं कब नहीं, इसलिए पहले निवेदन हम उनको दिए। अजीत पवार गढ़ के लोग अगर आपका अगर काम करने को तैयार है तो आप उनसे क्या रिक्वेस्ट करेंगे? हम उनको रिक्वेस्ट करेंगे भाई कि भाई हमारा काम कर दो, निकाल के दो, और होटल हो सके तो चालू कर दो। अजीत साहब ने तो हमारे को बोले आश्वासन दिए थे उन्होंने भी कि भी मी बघतो अभ्यास काय आहे कसं आहे काय, आणि मी करून टाकतो बोल के बोले थे उन्होंने।